श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. गुरुपुष्यामृत योग हा सकाळी 6:52 सुरू होत आहे तर दुपारी 3:34 गुरुपुष्यामृत योग आहे. आपल्याला सोने खरेदी करायचे असेल किंवा दुसरी कोणतीही वस्तू जर खरेदी करायची असेल तर यासाठी सकाळचा शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावरती तुम्ही खरेदी करू शकता. आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते. गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतो. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी शुभ काम करणे तसेच धार्मिक कार्य करणे खूप शुभ असते. गुरुपुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे खूप शुभ मानले जाते. यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता. याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकतो. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम करू शकतो. तुमचा व्यवसाय असेल तर त्या संबंधित कामे या दिवशी करता येतील. जर पैसे अडकले असतील तर ते मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता. पैशांशी संबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते. गुरुपुष्य योगात गाईला गुळ खाऊ घालणे खूप शुभ मानले गेले आहे. तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी. असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात. कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे. त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानले आहे. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे. पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे. आपल्याला जर एखाद्या व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर या दिवसापासून तुम्ही करू शकता. त्या व्यवसायामध्ये नक्कीच वृद्धी होईल. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी, घरामध्ये पैसा येण्यासाठी या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तसेच आपण दरवाजाच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असं पाणी मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडावं. यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घराच्या बाहेरच राहते, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तसेच मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घेतल्यावरती त्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये 2 थेंब गोमूत्र टाकावं. हळदीने आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. आता स्वस्तिक काढल्यानंतर आपण उंबरठ्याचं लेपन देखील करावं. हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन उंबरठ्यावरती करायचं आहे. तसेच उंबरठ्याला आपण धूप दीप दाखवायचा आहे. तसेच घराबाहेर आपण रांगोळी देखील काढायची आहे. रांगोळी काढत असताना त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं देखील काढावी. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये आपण कुंकू टाकायचं आहे. आता हळद आणि कुंकू टाकल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो अशी मान्यता आहे. यानंतर या दिवशी आपल्या घरामध्ये देखील आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे. तर आपण एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. हे आंब्याचे पान कुठेही मध्ये तुटलेलं असेल किंवा त्याला मध्ये होल असेल, छिद्र असेल तर असं पान घ्यायचं नाही. एक स्वच्छ आंब्याचं पान घ्यायचं आहे, गोमूत्र घ्यायचं आणि या आंब्याच्या पानाने आपल्याला गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सर्व ठिकाणी आपण हे गोमूत्र शिंपडायचं आहे. शिंपडत असताना आपण ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता. यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असतो व त्यानंतर आपण जी काही पूजा करू, सेवा करू ती सेवा ही सफल ठरते असे म्हणतात. आपले आजी आजोबा देखील हा उपाय करत होते, पण आजकाल आपण या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही. आता या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे. आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या, पाने, फळे इत्यादींचा आपण पूजेत समावेश करतो. 5 फळांचा उपयोग
उपयोग मांगलिक कार्यात केला जातो। त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते। आंब्याच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात। आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरणात शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते। घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही। प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते। तसेच या आंब्याच्या पानाचे धार्मिक देखील महत्त्व आहे। एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसले होते, तेव्हाच भगवान भोलेनाथांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता। त्यानंतर कामदेव हे जळून खाक व्हायला लागले। कामदेव जळायला लागले, त्यासोबत आंब्याचे झाड देखील जळायला लागले। त्यानंतर आंब्याच्या झाडातून हर 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 असा आवाज आला। महादेव आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि आंब्याचे झाड पूर्णपणे शांत झाले, परत हिरवेगार झाले। तेव्हा महादेवानी आंब्याच्या झाडाला आशीर्वाद दिला की आंब्याच्या पानांचा जिथे पण वापर केला जाईल तिथे घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल। त्या घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा राहणार नाही, तिथे माता लक्ष्मीचा वास सदैव राहील। त्यामुळे आंब्याच्या पानांचा उपयोग हा केला जातो। तसेच आंब्याच्या झाडातून फक्त हर हर आवाज आला तरी पण महादेव भोलेनाथ हे प्रसन्न झाले होते। तर आपल्याला याच आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे। आता आपल्याला 11 आंब्याची पाने घ्यायची आहे। आंब्याची पाने घेताना ती तुटलेली असतील किंवा त्यांना मध्ये होल असेल, छिद्र असेल अशी आंब्याची पाने घ्यायची नाही, किंवा सुकलेली आंब्याची पाने असतील तर सुकलेली आंब्याची पाने देखील आपल्याला घ्यायची नाही। आपल्याला हिरवी 11 आंब्याची पाने घ्यायची आहे। अगदी अगोदरच्याच दिवशी तुम्ही ही आंब्याची पाने घरी आणून ठेवली तरी पण चालेल। आता आंब्याची पाने घरी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून त्या पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आता आपल्याला 11 फुले देखील घ्यायची आहे। मग तुम्ही 11 सफेद फुले घेऊ शकता किंवा पिवळी झेंडूची किंवा लाल झेंडूची फुले घेतली तरी पण चालेल, पण आपल्याला 11 फुले घ्यायची आहे। आता आपल्याला तोरण बनवायचं आहे। एक सफेद दोरा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपण एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल किंवा एक पिवळं फूल अशा प्रकारे तोरण बनवून घ्यायचं आहे। मग आपण 11 आंब्याची पाने आणि 11 सफेद फुले या तोरणामध्ये टाकायची आहे। त्यानंतर आता प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। आपण कुंकू घ्यायचं आहे। कुंकवामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा गंगाजल टाकू शकता। त्यानंतर कुंकवाने प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढावं। स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। आता अशा प्रकारे आपण 11 स्वस्तिक काढायचे आहे। तसेच जी काही तुम्ही सफेद फुले किंवा पिवळी फुले लावली असतील तर त्या प्रत्येक फुलावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। आता अशा प्रकारे आपलं आंब्याच्या पानांचं तोरण हे तयार आहे। त्यानंतर हे तोरण आपल्याला देवघरामध्ये थोडा वेळ ठेवायचं आहे। 15 मिनिटे ठेवलं तरी पण चालेल। आता ठेवल्यानंतर आपण हे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे। मुख्य दरवाजावरती लावत असताना आपण मनामध्ये म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा, येडापिडा, साडेसाती, घरावरती येणारी संकटे, मुलांचं आजारपण सर्व काही दूर झालेलं आहे। माझ्या घरामध्ये प्रगती झालेली आहे, माझ्या घरामध्ये सुख शांती आहे, पैसा आहे असे आपण म्हणायचं आहे आणि ते तोरण आपण आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे। आता हे तोरण अगदी तुम्ही 2 दिवस किंवा 3 दिवस ठेवू शकता। जेव्हा पण आंब्याची पाने सुकतील त्यानंतर हे आंब्याच्या पानांचं तोरण आपण त्या दरवाजावरून काढून टाकायचं आहे। अगदी प्रत्येक अमावस्या असेल, पौर्णिमा असेल किंवा कोणताही सण असो, त्या सणासाठी तुम्ही असं आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाजावरती लावू शकता। यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। आता अशा काही व्यक्ती असतात की त्यांना आपल्याबद्दल तिरस्कार असतो, पण तरी पण ते आपल्या घरामध्ये येत असतात। मग अशी व्यक्ती जरी तुमच्या घरामध्ये आहे तरी पण ती व्यक्ती आपल्या घरामध्ये येताना सकारात्मक ऊर्जाच घेऊन येईल, तिचाच कोणताच वाईट प्रभाव हा आपल्यावरती होणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।